नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। अखेर सोनाली एखंडे मृत्यू प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचा आरोप असलेले पोलीस उपनिरीक्षक मिथुन घुगे यांची विभागीय चौकशीत ते दोषी आढळल्याने त्यांच्यावरील कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत। काय आहे प्रकरण? सोनाली एखंडे यांच्या मृत्यू प्रकरणानंतर त्यांच्या वडील विजय आमरे यांनी पोलीस तपासावर आक्षेप घेत पोलीस प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती। अकोले पोलीस स्टेशनचे तत्कालीन उपनिरीक्षक मिथुन घुगे यांनी या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांनी केला होता। या तक्रारीनंतर नाशिक येथील विभागीय पोलीस प्राधिकरणाने प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली। गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या सुनावणीत उपनिरीक्षक घुगे यांची कसून चौकशी करण्यात आली। कारवाईचा आदेश या चौकशीच्या निष्कर्षावरून घुगे यांना दोषी ठरवण्यात आले असून त्यांच्या विरोधात निकाल देण्यात आला आहे। विभागीय चौकशीत दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले। या निर्णयामुळे विजय आमरे यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे। या प्रकरणात नाशिक येथील विधितज्ञ पवन भगत व अकोले येथील विधितज्ञ राम भांगरे यांनी काम पाहिले। या कारवाईमुळे पोलीस दलात योग्य तपास आणि कामातील निष्काळजीपणाबाबत कठोर भूमिका घेतली जात असल्याचे दिसून येते।